हाय वाईटी फॅमिली, वेलकम टू अ न्यू ब्लॉग। आज फ्रायडे आहे तर आज आपण मच्छी आणलेली आहे या बघायला। पापलेट, ये चिकन लॉलीपॉप, कोळंबी, ही सुरमई आणि हे खेकडे। आपली फ्रायडे स्पेशल चिंबोरीचा रस्सा बनणार आहे। पापलेट आहे, पापलेट रवा फ्राय साठी। लॉलीपॉप असणार आहे ऑइल फ्राय, त्याचं आता मॅरिनेशन करू आपण। नंतर सुरमई आहे आणि मोठ्या मोठ्या कोलंबी आहेत या साईजच्या, आणि बाकी चिकन वगैरे जे आहे ते नंतर आपण मॅरिनेट करू। आता आपण पापलेटांना मॅरिनेट करून झालंय, सुरमई पण जी फ्राय करणार आहेत त्यांना मॅरिनेट करून असं आपण फ्रीज मध्ये ठेवून देतो। हे आता आपण कालवणासाठी मॅरिनेट करून ठेवलंय, तर ते आता आपण कालवण करू आणि ह्याचा आपण आता रस्सा बनवायचा आहे। आपण जे चिंबोऱ्यांचे नांगे असतात ना त्याचं आपण आता त्यांना ग्राइंड करणार आहे ग्रेव्हीसाठी। त्याचा रस्सा आपण टाकत असतो। आता आपण ह्याला जे वाटलंय ना त्याला आता आपण गाळून घेतोय, म्हणजे कवच वगैरे कोणाच्या पोटात नको। जे ग्रेव्हीसाठी जे ग्राइंड केलं होतं ते आता आपण गाळून घेतोय चांगलं। हा बघा त्यातलं, हे बघा त्याचा हे सार उतरलेला आहे रस सगळा। कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशी पद्धत आहे, तुम्ही पण असंच ग्राइंड केलेलं घालतात की नाही रस्स्यामध्ये। वरवंट्यावरती करायची हे सगळं। आता वरवंट्या आता आपण आधुनिक काळाकडे गेलोय, त्यामुळे आता आपण मिक्सर मध्ये करतोय। आता पहिली माझी आजी ही वरवंट्यावरती करायची, तेव्हा चव वेगळी असायची। त्याची चव वेगळीच असते नेहमी पाट्यावर केलेली, पण तेव्हा मेहनत पण जास्त होती। पण आताच्या फास्टच्या दुनियामध्ये त्याच्यामध्ये आपण करत नाही, इतर गोष्टी पण भरपूर असतात करण्याच्या। झालेला आहे हा गाळ, आता परत मिक्सरला घ्यायचा आणि परत बघा आता आपलं सेकंड राऊंड चालू झालंय। परत असं 2-3 वेळा आता आपण नक्कीच करतो। चिंबोरीचं पण वाटप करतोय, त्याच्यासाठी हे आपण रस्स्यासाठी जे वाटप लागणार आहे त्याची तयारी चालू आहे। कांदा, खोबरं, खडे मसाले, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याला आपण चांगलं गॅसवर चांगलं तेलावर तळून घेणार आहे। मग त्याला थंड झालं की वाटून काढणार। आता आपण सुरमईचं कालवण करणार आहे, त्याची आपण तयारी चालू केलेली आहे। फोडणी दिली ऑलरेडी वाटणची। आपलं नेहमीच असतं कांदा, खोबरं, खडे मसाले वगैरे, धणे हे सगळं घालून तेलावर चांगलं परतून घेतलंय वाटण। आता ते चांगलं झालं की मग पाणी वगैरे, कोकम वगैरे घालून मग त्याच्यामध्ये तुकडे सोडणार। बघा हे आपलं चिंबोरीला जे वाटण लागणार आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे। आता त्याला फक्त आपण ग्राइंड करणार आहे, म्हणजे ते पण आता फोडणी देऊ नंतर आपण। आणि हे आपलं याचं सार तयार होतोय सुरमईचं। त्यात थोड्या वेळाने सुरमई आपण सोडणार, चांगलं कढ येऊन दे। आता ह्याच्यामध्ये ना चांगलं उकळी आली ना मग त्याच्यात कोकम वगैरे घालू आणि मग तुकड्या सोडू त्याच्यात। मग चांगलं 5-10 मिनिटांनी आपलं सुरमईचं कालवण पण रेडी असेल। हे बघा आपण चिंबोरी असं कवच मध्ये थोडं सारण जे ना वाटप ते असं भरून घेणार आहे आणि त्याला धागा घालून मग आपण त्याला हे करणार आहे, बंद करून टाकणार आहे। असं घ्यायचं, असं भरून टाकायचं थोडं थोडं, म्हणजे याला पण चांगली चव येते, कालवणामध्ये चांगली उतरते। आता आपण चिंबोरीचा रस्सा करायला घेणार आहे। तर आता भरून झालं की मग आता आपण तेलावर राहिलेला जो वाटप होतं ते आता आपण तेलावर परतून घेणार आहे। असं चांगलं परतून घेतलेलं आहे तेलावर राहिलेलं सारण, आणि नांग्यांचं जे आपण लिक्विड बनवलं होतं रस्स्यासाठी ते आता टाकणार आहे आपण।
वाटणाबरोबर त्याला चांगलं तळून घेतलं ना, त्याला चव चांगली उतरते. नांग्यांचा जो रस्सा आपण बनवला होता ना, ते आता आपण वाटणाबरोबर चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहे. त्याच्याने चांगली चव अजून उतरते, रस्स्याला चांगली चव येते त्याच्याने अजून. ह्या सगळ्या आपल्या चिंबोऱ्या आता बांधून झाल्यात. आता याला कसं आपण आता कड येऊन झालं ना, मग आपण ह्याच्यात चिंबोऱ्या सोडू. हे बघा, आता याला चांगला कड आलेला आहे, तवंग पण सुटा सुरुवात झालेली आहे. तर आता हलगत आपण चिंबोरी सोडूया. सगळ्या चिंबोऱ्या सोडून झाल्यात, नांगे टाकून झालेत. हे बघा, आता हे कसं मस्त तवंग सुटायला सुरुवात झालीये कालवणाला. हे बघा, याला आता चांगला तवंग सुटायला सुरुवात झालेली आहे चिंबोरींना. आता चिंबोऱ्या पण आपला रंग बदलायला लागतील, ऑरेंज कलर होईल चिंबोऱ्यांचा पण. आता त्याला चांगलं मंद गॅसवर चांगलं शिजून द्यायचं आपण झाकण देऊन. आपण फूड ट्रकवरती आलोय. आता प्रणाली बोर्ड लिहिते, म्हणजे आपला मेनूचा रोजचा मेनू आहे, त्याचा जे प्राइजेस वगैरे. हाय, आपण देसलेपाडा इथे फूड ट्रक आहे आपला रस्ता, ही बोपर कमान. पहिली ऑर्डर आली आहे चिकन मसाल्याची. चिकन सुक्का आणि चिकन भुना मसाला. आता आपल्याला ऑर्डर आली आहे चिकन सुक्का आणि चिकन भुना मसाल्याची. ती आता आपण प्रिपेअर करतोय. हे बघा, पडतोय. मेनू लावलाय आपण इकडे, आणि हा बाहेरून आपला फूड ट्रकचा व्ह्यू. आता आपला चिकन भुना मसाला तयार होतोय. हा चिकन सुक्का तयार झालाय आपला. आता आपल्या आल्या पापलेट फ्रायची ऑर्डर, तर आपण करतोय पापलेट फ्राय. अरे आणि इकडे काय आहे, चिकन भुना मसाला. चिकन भुना मसाला तयार होतो इकडे. 65 ची ऑर्डर, चिकन 65 आता कम्प्लीट झालंय. हे पापलेट तयार झाले आहेत.